शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73877880। नमस्कार, जय जिवाजी। मी किरण भांगे, नाभिक समाजाचा एक कार्यकर्ता। आज मुंबईच्या आझाद मैदानावरती महाराष्ट्रातील सकल नाभिक समाजाच्या वतीनं राज्यव्यापी महाधरणे आंदोलन आयोजित केलं होतं। आंदोलनाचा विषय असा आहे, संत सेनाजी महाराज के शिल्पी महामंडळ कार्यान्वित करून त्याला 1000 कोटी रुपयांचा निधी द्या। या महामंडळाला ज्या 1 लाख रुपयांची जी थेट कर्ज योजना आहे याच्यासाठी असणाऱ्या जाचक अटी व शर्ती त्या शिथिल करा। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जे भागभांडवल आहे त्या भागभांडवलातील 50% भागभांडवल हे कर्ज प्रकरणांवरती आणि 50% भागभांडवल हे अनुदान स्वरूपामध्ये जेणे की बांधकाम व इमारत कामगार कल्याण मंडळाच्या धर्तीवरती त्याचा विनियोग केला पाहिजे। तसेच महामंडळावरती नाभिक समाजातीलच अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाची नियुक्ती करावी। तसेच GR प्रमाणे मुंबईच्या मुख्यालयातील जी 12 पदं आहेत ती 12 पदे त्या ठिकाणी तात्काळ भरण्यात यावी। ह्या आमच्या आजच्या आंदोलनाच्या मागण्या होत्या। या आंदोलनाला सन्माननीय नानाभाऊ पटोले, त्याचप्रमाणे भुसावळचे आमदार संजय सावकारे साहेब व OBC भारतीय जनता पार्टी OBCचे महासंघटन मंत्री विजय चौधरी यांनी या ठिकाणी भेट दिली। पुरंदरचे माजी आमदार तथा राज्यमंत्री विजय बापू शिवतारे यांनी आमच्याशी भ्रमणध्वनीवर संवाद साधला। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभेचे आमदार सन्माननीय राम सातपुते, पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान अवताडे, बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत, पंढरपूरचे विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांतजी परिचारक साहेब आणि त्याचप्रमाणे करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे या 5 ते 6 आमदारांनी आमच्या या लढ्याला, आंदोलनाला बळ दिलं, पाठिंबा दिला आणि मुख्यमंत्र्याला लेखी पत्र लिहून त्या ठिकाणी कळवलं। त्याचप्रमाणे लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। या ठिकाणी आज शासनाच्या वतीनं प्रतिनिधी पाठवलेला होता। त्यांनी आमची शिष्टमंडळाची मंत्री महोदय उदयजी सामंत, गिरीश महाजन यांच्याशी आम्ही बैठक करून देऊन सकारात्मक निर्णय घेऊ असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे आम्ही हे आंदोलन आजचं 1 दिवसाचं थांबवलं आणि त्यानुसार भविष्यात सरकार काय करतंय, त्यांची भूमिका काय हे बघून आम्ही सकल नाभिक समाजातील सर्व समाज बांधव बसून ठरवून या शासनाचं काय करायचं तो निर्णय आम्ही घेऊ। आज प्रामुख्याने जी आपली मागणी होती ती मागणी म्हणजे संत सेना महाराज आर्थिक विकास महामंडळ आणि या आर्थिक विकास महामंडळामध्ये 1000 कोटीचा निधी आणि त्याबरोबर शासकीय कमिटी ही नियुक्ती करावी ही आपली पूर्ण मागणी होती। आता या मागणीला शासनातर्फे कोणीही एक मंत्री आपल्याकडे आला नाही, याला काय समजलं पाहिजे या आंदोलनाला? जे दुर्लक्षित उपेक्षित नाभिक समाज आहे यांना दखलपात्र समजतच नाही की काय, असा मला प्रश्न पडतो। कारण गेल्या 5 सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरती एक बैठक पार पाडली। तिथपासून ते 30 तारखेपर्यंत जवळजवळ 25 दिवसामध्ये आम्हाला याबाबत काहीतरी हालचाली होतील असं वाटलं होतं, परंतु यावरती कोणत्याही अद्याप हालचाली झालेल्या नाही। याचा अर्थ सरकार नाभिक समाजाच्या मागण्यांबाबत दखलपात्र नाही, सरकार नाभिक समाजाला गांभीर्याने घेत नाही। आज साधारण किती माणसांनी कुठून आले होते समजा? महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातून जवळजवळ 10,000 समाज बांधव या आंदोलनाला आले होते। महाराष्ट्रातील म्हणजे उभा महाराष्ट्र, आडवा कोकण, अख्खा महाराष्ट्र आज खऱ्या अर्थाने या आझाद मैदानावरती आला। आता हे सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाला पाक त्या वडीगुद्रीमध्ये किंवा त्या सराटी, अंतरवाली सराटीपर्यंत सर्व मंत्रिमंडळ जातं आणि इथं आझाद मैदानावर एक अर्धा किलोमीटरवर एखादा मंत्री सुद्धा येऊ शकत नाही, म्हणजे आपल्याला अदखलपात्र याच्यानंतरची आपली काय रणनीती असेल? निश्चितच सरकार त्या समाजाबाबत कार्पेट हातरतं, परंतु आम्हाला आक्रोश करावा लागतो। सरकारच्या दारात महाधरणं करावं लागतं, तरी या सरकारला जाग येत नाही। परंतु या सरकारला जागेवर आणायचं असेल तर थोड्याच दिवसात निवडणूक आहेत, म्हणजे घोडं मैदान लांब नाही। आम्ही जरी कुणाला निवडून आणू शकलो नाही तरी आम्हाला कुणाला पाडायचं, आणि आमचा समाज हा समाज व्यवस्थेतील प्रमुख घटक आहे
आम्हाला प्रत्येक माणसाच्या कानामध्ये आम्ही जर जो मंत्र फुंकला तर तो मंत्र चांगल्याला काम लावू शकतो, हे मी या ठिकाणी सांगेन. म्हणजे जर शासनाने जर तुमची आता दखल आज घेतली नाही, म्हणजे आता शासनाला काय 4-8 दिवसामध्ये आचारसंहिता लागू शकते. त्याच्या अगोदर जर निर्णय नाही झाला तर मग आपली पूर्ण भूमिका आहे की या सरकारच्या विरोधात आपण मतदान करणार आणि त्यांची जागा त्यांना दाखवून देणार. बरोबर आहे. हे बघा कसं आहे, प्रस्थापित आणि विस्थापित ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आमचे समाज बांधव जे धनगर आरक्षणासाठी लढतायत त्यांना एका सरकारनं आश्वासन दिलं होतं, ते प्रस्थापित होते त्यावेळेस, नंतर ते विस्थापित झाले. परंतु विस्थापित झाल्यानंतर त्यांनीही काय केलं नाही, जे सत्तेत गेले त्यांनीही काय केलं नाही. म्हणजे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्याच्यामुळं आता आम्हाला प्रस्थापित पण नको आणि विस्थापित पण नको. आम्ही सरसकट नोटाला मतदान मारणार, कारण ह्या राजकीय हरामखोरांची लायकीच नाही, हे माझं मत आहे. नाही, माझं मत आहे की तुम्ही नोटाला वगैरे मतदान करू नका, कोणाला पण द्या. नोटाला दिल्यानंतर आपली किंमत जर नाही, कोणाला तर पाडलं, कोणाला तर विस्थापित पण त्याच गुणाचे नाही, कोणाला तर पाडलं पाहिजे, कोणाला तर निवडलं पाहिजे, कोणी तिसऱ्या. तसं असेल तर आमच्या समाजातील आमच्या हक्काचा एक पक्ष आहे सेवा पक्ष, त्या ठिकाणी आम्ही तिथून उमेदवार प्रत्येक मतदारसंघात उभा करू, किंवा जो ओबीसीचा काय पक्ष ठरवेल त्या पद्धतीने आम्ही सरकार. तुम्ही काय पण करा, परंतु मतदान आपलं वाया घालवू नका, एवढेच आपल्याला विनंती आहे. आज चांगला मेळावा आपण घेतला, इतकं कष्ट घेतलं. 10,000 लोक नाभिक समाजाचे या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मी पहिल्यांदा जिथं हा मेळावा पाहिला होता. अतिशय कष्ट तुम्ही घेतलेले होतं, पण या कष्टाचं या सरकारला चीज समजलं नाही. का समजलं नाही हे मला अजिबात उमजलेलं नाही. तर याचं आपण त्वरित आज उद्या बैठक काय ते घेऊन निर्णय घ्यावा, आणि निर्णय घेतल्यानंतर परत एकदा मला मुलाखत द्यावी ही मी विनंती करतो. शिवक्रांती टीव्हीसाठी आपण किरण भांगे, आपण गेल्या महिन्यापासून जे कष्ट घेतलं त्याबद्दल तुम्हाला ओबीसी समाजातर्फे आपलं आंदोलनाला शुभेच्छा आणि धन्यवाद देतो. आणि सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे आता प्रस्थापित समाज जो आपल्याला गावोगावी त्रास देतोय, किंवा गावोगावी आपली दुकानं आहेत, त्या दुकानाची जी जागा आहे ते ग्रामपंचायतची असेल, नगरपालिकेची असेल, पंचायत समिती असेल, महानगरपालिकेची असेल, किंवा आपल्या एसटी महामंडळाची असेल, किंवा रेल्वे स्टेशनची असेल, याच्यामध्ये काय आपली मागणी आहे का? निश्चितपणे जे काही शासनाचे गाळे आहेत, हाऊस आहेत, त्या ठिकाणी त्याचं नाभिक समाजासाठी किमान एक गाळा तर राखीव ठेवावा ही आपली मागणी आहे. त्याचप्रमाणे राज्यभरामध्ये नाभिक समाजावरती जे हल्ले होत आहेत त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्या धर्तीवरती नाभिक समाजासाठी अॅट्रॉसिटी सारखा काय कायदा या राज्य सरकारला, केंद्र सरकारला करता येतो का, ही पण आमची त्या ठिकाणी वर्षानुवर्षाची मागणी प्रलंबित आहे. आणि या ओबीसी समाजाला आतापर्यंत काय मिळालेलं नाही, किंवा 12 बलुतेदार आपल्याला काय मिळालेलं नाही असं एकंदरीत दिसतं. आणि यातच प्रस्थापित समाज जर आपल्याला आरक्षण मागत असेल ओबीसीमधून, तर याबद्दल आपलं काय मत आहे? निश्चितपणे त्यांनी आरक्षण घ्यावं, परंतु ओबीसी मधून नको. कारण आमच्या नाभिक समाजासारख्या एका दुर्लक्षित उपेक्षित समाजामध्ये आरक्षणाचा खरा अर्थ असणं म्हणजे राजकीय प्रतिनिधित्व आमच्या अजून समाजामध्ये मिळालेलं नाही. आमचा अजून एकही आमदार झालेला नाही साहेब. त्याच्यामुळं या गोष्टीला म्हणजे आम्ही जी ओबीसीची भूमिका आहे त्या भूमिकेसोबत आहोत. जास्त काही म्हणजे ओबीसीला 3रं शेड्यूल लागू करावं आणि ग्रामपंचायत पासून संसदेपर्यंत आरक्षण असावं आपले, असे म्हणणं आहे का? मग त्यासाठी काय जनगणना वगैरे करायची काय मागणी आहे का आपली? जातीय जातनिहाय जनगणना ही झालीच पाहिजे, ही आमच्या समाजासह विविध ओबीसीच्या संघटनांची प्रमुख मागणी आहे. सर्व समाजाची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, आणि मग जिसकी जितनी संख्या भारी उनकी भागीदारी हे तत्व त्या ठिकाणी स्वीकारलं. हे कोणाचं तत्व होतं आपल्याला माहित आहे का? आमच्या नाभिक समाजाचे बिहारचे मुख्यमंत्री भारतरत्न कर्पूरी ठाकूर यांनी हा बिहारमध्ये पॅटर्न राबवून तिथल्या अतिपिछडा वंचित लोकांना त्या ठिकाणी राजसत्तेमध्ये नेण्याचं काम त्या ठिकाणी कर्पूरी ठाकूर यांनी केलं. या महाराष्ट्रामध्ये आता सध्या म्हणजे ही परिस्थिती पाहिली तर आपल्याला पुन्हा एकदा का कर्पूरी ठाकूर यांची निर्मिती व्हावी असं वाटतं का? निश्चितपणे कर्पूरी ठाकूर सारखा माणूस आमच्या समाजासाठी नाही तर ओबीसी समाजासाठी लाभला हे महत्त्वाचं आहे. आणि निश्चितपणे कर्पूरीजींच्या विचारानं महाराष्ट्र घडावा. ज्या बिहारमध्ये म्हणजे शेजारच्या राज्यामध्ये कर्पूरीजी घडले वाढले, परंतु महाराष्ट्रातल्या लोकांना अजून ते कर्पूरी ठाकूर एवढ्या जवळ असून समजले नाही, एवढी एक शोकांतिका वाटते. धन्यवाद.
मी शिवक्रांती TV न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. धन्यवाद. असे शिवरक्षक शिवराज शिवाजी महाराज, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून वीरमरण पत्करलेले शिवाजी काशीद यांच्या स्मृतींना मी अभिवादन करतो. आता आज या ठिकाणी आपण खूप मोठ्या संख्येने, म्हणजे आम्हाला अपेक्षा नव्हती इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिलेले आहे. खरं तर तुमची लढाई आहे आणि आपण ज्या मागण्या करतो, म्हणजे सरकारला मागण्या मागतोय त्यासाठी सरकार पॉझिटिव्ह आहे. हे वेळोवेळी आमची चर्चा होती, पण नुसतं पॉझिटिव्ह असून चालणार नाही. आमच्या मागण्या नुसत्या कागदावर नको, नुसत्या घोषणा नको, आम्हाला त्या प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली पाहिजे. प्रत्येक सरकार येतं, घोषणा करतं आणि घोषणा करून आमच्या तोंडाला पाणी पुसतं. आज देखील आता 8-10 दिवसावरती 15 दिवसावरती आचारसंहिता आली आणि आमच्या झालेल्या घोषणा कागदावरच आहे, म्हणून तो आपला आक्रोश आहे. आम्ही खरं तर अनेक मागण्या आहेत, त्यापैकी 4-5 मागण्या आपण सरकारकडे दिलेल्या आहेत. सरकार बी पॉझिटिव्ह आहे. मी राज्य सरकारचा प्रतिनिधी देखील आहे. ओबीसी प्रजासत्ताकाचं पद आहे माझ्या शिवसेनेचं, त्यामुळे निर्णय संपर्क बोलणं होतंय. एवढंच सांगतो मी, जर या मागण्या 15 दिवसात पूर्ण नाही झाल्या तर या पदाचा नागरिक संघटनेचे विरोधी पक्षाने या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. त्यांच्या पाठिंबा या ठिकाणी बोलत आहे. कृपया चालू केलेलं संत शिरोमणी सेना महाराज की शिवाजी महाराज की. आपण आज महाराष्ट्र शासनावर महाराष्ट्रातील आज जो हातावर कमवणारा आणि खाणारा जो समाज आहे, समाजातील संपूर्ण समाजाला मेहनत करून सुंदर बनवणारा समाज आणि सगळ्यात हुशार समाज असून सुद्धा या समाजाला 75 वर्षाच्या नंतर सुद्धा महाराष्ट्र शासनावर आपल्या ज्या न्यायिक मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी काम सोडून आपल्याला या ठिकाणी यावं लागलं. हे खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्यासाठी, बहुजनांसाठी, आपल्यासाठी शोकांतिका आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी आजपर्यंत जे काही आमच्या नाभिक समाजाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला गांभीर्याने बघितलं गेलं नाही, हे आम्ही सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. आणि या त्यानंतर आपल्या नाभिक समाजाला भविष्यात असा मोर्चा आणायची वेळ पडू नये अशा पद्धतीचं नाभिक समाजासाठी शासनाने धोरण बनवावं, ही भूमिका या ठिकाणी घेऊन आपण सगळे आलेले आहात. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सकल महाराष्ट्र नाभिक समाजाचे या ठिकाणी असलेले अध्यक्ष, त्यांचे सगळे सहकारी, सगळे पदाधिकारी, सगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी आज मला माहित आहे की आज महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यातून कांद्यापासून बांद्यापर्यंत
या ठिकाणी आमचे सगळे नाभिक समाजाची सगळी तरुण मंडळी आणि आमच्या भगिनी या ठिकाणी आलेले आहेत। आमच्यासोबत आलेले आमचे ओबीसी विभागाचे प्रमुख आमदार स्मारी साहेब, काँग्रेस पक्षाचे नेते प्रकाश सोनवाने साहेब, आमचे विधिमंडळात काम करणारे आणि साहेब होते आपल्या समाजाचे आहेत, वाघमारे साहेब, सगळेजण। मी आता या ठिकाणी सगळ्यांचं नाव न घेता मी खरं तर आमचं जे महाराष्ट्रातलं जे नालायक सरकार आहे या सरकारला टाळण्यासाठी आमचं जे महाविकास आघाडीची मिटिंग चाललेली आहे आणि हे मिटिंग चालत असताना मी अर्धा तास तिथून चालून इथं आलेला आणि मी मुद्दामून तिथं सांगून आलोय की पूर्ण महाराष्ट्रातून आमचा हा नाभिक समाज इथं आलेला आहे। मला त्यांना भेटायचं आहे, त्यांचं घराणं ऐकायचं आहे आणि महाराष्ट्रातलं आता विधानसभेच्या ज्या निवडणुका होतात त्या ठिकाणी नाभिक समाजाचा प्रश्न प्रामुख्यानं महाविकास आघाडी आम्ही म्हणून मांडू आणि त्याला पूर्णत्वास नेण्याचा एक संकल्प घेऊन इथं आलेला। मला विश्वास आहे की मी आता फडणवीसची भाषा इथं वापरणार नाही। आपल्याला मला आठवतं की आपल्या अनेक जिल्ह्यामध्ये 2014 ते 19च्या या काळामध्ये फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते आणि ते भविष्यात कधीच बनणार नाहीत। आता होते म्हणजे ते पुन्हा पुन्हा येईल असं म्हणतात, पण ते पुन्हा येणार नाही। आणि त्यांनी ज्यावेळेस आमच्या समाजाच्या बद्दल जे अपशब्द काढले होते, भावना दुखावलेल्या होत्या, त्यावेळेस आपल्या समाजाने जो निर्णय केला होता की भाजपवाल्याची कटिंगच करायची नाही, मग आपली जे माफी घेतील मागून आपला समाज मी म्हणून सांगितलं आपला समाज हुशारपण आहे आणि स्वाभिमानी पण आहे। नाभिकचा अर्थ भीक न मागणारा समाज, मेहनतीने उभा होणारा समाज, जीवा मानल्याचं वंशज असलेला हा समाज, हा स्वाभिमानी समाज याने निर्णय केला आणि मग त्यांनी माफी मागितली आणि मग त्याच्यानंतर त्यांना आपण त्यांची फाटलावाला आपण सुरुवात केली। माझा या ठिकाणी एवढाच मुद्दा आहे, या ठिकाणी राजकीय जास्त बोलणार नाही, पण माझं स्वतःच जे मत आता तयार झालेलं आहे की आम्ही अनेक वर्ष पूर्वजापासून लहानशा पेटीमध्ये आपले सगळे सामान भरून घरोघरी जाऊन लोकांची दाढी कटिंग करून देणारा आमचा समाज, सेवा करणारा समाज, या समाजाचं सगळी मेहनत ही कोणाला विसरता येणार नाही। पण मधल्या काळामध्ये आता आपण पाहतोय मोठे मोठे पार्लर उघडले जातात आणि या पार्लरच्या माध्यमातून त्या ठिकाणी सगळ्या व्यवस्था पुरवल्या जातात आणि तिथं आमचा समाज हा ठिकाणी नोकर म्हणून जातो। हा समाज मालक झाला पाहिजे हे माझं स्वतःचं मत आहे। आणि जे काही महामंडळ आपल्याला गेल्या 2014 आणि 19च्या मध्ये जे घोषणा झाल्या ते शेवटच्या काळात निवडणुकीच्या वेळेस त्याचा एक आमचा मंडळाचा अध्यक्ष केला, पैसे वगैरे काही नाही, बिना पैशाचं काम होतं। आता पण त्यांनी घोषणा केल्या हे मंडळ काय आता 7-8 दिवसामध्ये अर्थसंकल्प चालू लागून जाईल। मी तुम्हाला या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगतो की महाराष्ट्रामध्ये मी माझं स्वप्न सांगितलं जे तुमचं पण आहे, आमच्या तरुणांचं पण आहे, मी पण मालक असलं पाहिजे, माझं पण पार्लर असलं पाहिजे, हे आमच्या सगळ्या लोकांचं मत या ठिकाणी। त्याला लागणारा पैसा हे महामंडळ फक्त आमचे लोक पोसायसाठी नाही, तर हा तळागाळात काम करणारा आमचा जो समाज आहे त्याचे स्वतंत्र पार्लर निर्माण झाले पाहिजे, त्याचे स्वतःचे मोठे दुकानं निर्माण झाली पाहिजेत आणि त्या माध्यमातून आमचा हा समाज मालक झाला पाहिजे। हे माझं स्वप्न आहे, आपलं स्वप्न आहे की नाही? हे पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारला जे काही निधी उपलब्ध करून देण्याची जी भूमिका राहणार आहे हे मंडळ तर आपलं राहणारच आहे। तिथं आपल्या समाजाचे पूर्ण महाराष्ट्रातून जे काही प्रतिनिधी घ्यायची तिथे घेऊ, पण त्याला पैशाच्या सहित त्या ठिकाणी पूर्ण निधी उपलब्ध करून देऊन ते मंडळाच्या महामंडळाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना आर्थिक ताकद देण्याचा एक संकल्प या माध्यमातून घेतला जाईल असा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी देतो आहे।
ऐका जरा भाषण चालू आहे महत्वाचं. आज आपला समाज शब्द पहिल्याच्या काळात आपण शिक्षणाचं तेवढं काही हे नव्हतं, पण आता अलीकडच्या काळामध्ये आपली मुलं मुली शिकायला लागली. मोठ्या प्रमाणात आपल्या समाजातही आता शिक्षणाचा दर्जा वाढलाय, मुलं मुली पुढे आलेले आहेत. सगळ्याच गोष्टी नोकऱ्यांचा प्रश्न आहे. याही पलीकडे आता पुढच्या काळामध्ये पुन्हा बोला जरा थांबा, रेकॉर्डिंग होते तुमचं, रेकॉर्डिंग होते शिकू शकतील. त्याच्या आईवडिलांकडे पैसे नसतील, त्याच्या मुलाला शिक्षण मिळणार नाही असं धोरण हम नाही सुधारेंगे, याला आम्ही काय करेंगे. 2021-2022 या काळातलं जे आर्थिक शैक्षणिक धोरण जे बनवलेलं आहे, त्या शैक्षणिक धोरणामध्ये जेवढ्या आपल्या जिल्हा परिषद शाळा असतील, नगरपालिकेच्या असतील, खाजगी शाळा असतील, या शाळेमध्ये शिकायचं असेल. आता जवळपास जिल्हा परिषद शाळा बंद करायचा, हजारो शाळा बंद करायचा निर्णय केला. आता खाजगी शाळेमध्ये सुद्धा त्याला पगार जे आहे शासन देत होतं ते सुद्धा आता शासन देणार नाही. फीस घेऊन तुम्ही आता शिक्षणाचे पगार द्या आणि त्या पद्धतीचं बोजा आता सामान्य लोकांवर देण्याचा निर्णय त्यांनी केला. त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट पण असेल, ग्रॅज्युएशन असेल, सगळ्या पहिलीपासून आपल्या शेवटपर्यंत कसं आहे. ही ग्रामीण भागामध्ये आपल्या समाजाची परिस्थिती पाहिली फार भयावह आणि त्याच्यामुळे आपल्या ग्रामीण भागामध्ये राहणारा आपला समाज, त्यांची मुली उद्याच्या काळात शिकणार की नाही, शिकायची व्यवस्था होणार की नाही, हाही प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये पहिली ते ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन हे शिक्षण मोफत झालं पाहिजे. आणि जे काही शिक्षण आमचा अधिकार आहे, आरोग्याच्या व्यवस्था आमचा अधिकार आहे, पण शिक्षण आणि आरोग्य आज आपल्या राज्यामध्ये संपलेलं आहे. माणसं दवाखाने सरकारी सगळे जातात आणि आरोग्यावरच निघतात अशी परिस्थिती आज राज्यात आहे. तरुण लोक कोरोनाची लस घेतली तेव्हा ते तरुण लोक अटॅकने जातात, कोणाला ब्रेन हॅमरेज होतात, असं चित्र आपण पाहतोय. आरोग्याच्या व्यवस्था संपल्या आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेतला एक बदल आपल्याला पुढच्या काळात आणावं लागेल. कारण की हे शिवा महाराजांचं राज्य आहे, हे शाहू फुले आंबेडकरांचं राज्य आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे. याच राज्यामध्ये आरोग्य आणि शैक्षणिक व्यवस्था नसेल तर मग आपण हे 12.5 आपल्या या 12 गाव जाती आहेत आपल्या, या सगळ्या उद्याच्या काळात संपुष्टात येईल अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीतला एक बदल या महाराष्ट्रामध्ये आणण्याचा एक संकल्प माझ्या सकट आमची सगळी महाविकास आघाडी म्हणून आम्ही करतोय. आणि मला विश्वास आहे की जे मागच्या काळात आपला समाज हा त्यांच्या प्रलोभनात फसला होता, त्याच्या बाहेर येऊन शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचाच आणि जीवा महाराजांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचाच महाराष्ट्र राहिला पाहिजे, हा गुजरात भारताने नसला पाहिजे. यासाठी तुम्ही सगळ्यांनी आम्हाला महाविकास आघाडीला आशीर्वाद द्यावा ही आग्रहाची विनंती मी करतोय. मी तुम्हाला पैशाची मी तुम्हाला हे सांगतात मला प्रकारची 1000 कोटी, मी तुम्हाला सांगतो त्याला मुद्दा 1000 कोटीचा नाही, लागेल तेवढ्या पैशाचा. कारण मी जिथपर्यंत आपल्या समाजातला हा 12 बलुतेदार समाज जो आहे, मी काल अनेक समाजाच्या मिटिंगा घेतल्या, सगळे समाजाचे प्रमुख बोला, वडार समाज असतील, अनेक समाज आहेत की अजूनही त्यांनी स्वातंत्र्याचा सूर्य पाहिला. अजूनही खूप समाज आपल्या राज्यामध्ये या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अजूनही त्यांनी स्वातंत्र्याचा सूर्य पाहिला नाही असे समाज अनेक आहेत. आणि म्हणून या समाजाला जिथपर्यंत आपण बरोबरीत आणत नाही, त्याला मुख्य प्रवाहात आणत नाही. आपण पाहतो अलीकडच्या काळामध्ये गरीबाला 3,000 रुपये दिले, त्यांच्या गजुनीला दिले, त्याच्या मोठ्या जाहिराती, पण अदानी अंबानीला पैसे दिले जातात. आताच अनिल अंबानी, मुकेश अंबानी नाही, मुकेश अंबानी अदानी हे तर आता त्याला सगळे विकून देऊन राहिलेले आहे. अनिल अंबानीला 6 महिन्याच्या पहिले 1,700 कोटी रुपयाचं कर्ज त्याचं माफ केलं आणि का जाहिरात केली याची नाही. पण आमच्या भगिनींना 1,000 रुपये दिले जातात आणि त्याच्यावर हजारो कोटी रुपये नुसतं जाहिरात खर्च केला जातात. म्हणजे आम्हाला 3,000 रुपये दिले तर त्याची जाहिरात
आम्हाला काही दिले नाही तरी त्याची जाहिरात, पण हजारो कोटी रुपये, लाखो कोटी रुपये या अंबानी अदानीचे माफ केले जातात, तिथं जाहिरात त्याची होत नाही. आणि म्हणून आमचे पैसे, जीएसटी हा आमचा पैसा आहे. आज तुम्ही दुकानामध्ये काम करता, तुम्हाला प्रत्येक गोष्टीला जीएसटी लागते. जीएसटी मध्ये तुमचा पैसा चालला, तो पैसा सर्व अदानी अंबानीच्या घरी चालतो. मेहनत करतो आपण आणि आपला पैसा अदानी अंबानीच्या घरी. त्याचा कर्ज माफ करायचं असेल तर त्याला पूर्णच्या पूर्ण कर्ज माफ केलं जातं. आपल्याला एखादी सोयी जागा पाहिजे. आपल्या नाभी लोकांचे, समजा नाभिक समाजाचं दुकान असेल आणि ते सरकारी जागेत असेल, तो तहसीलदार येतो, नगरपालिकावाले येतात, नंतर अतिक्रमण काढतात. आपण जमिनीचा पट्टा मागितला, पट्टा मिळत नाही. पण अदानी अंबानीला काय म्हणले ते भाई? मिशन वाला नाही का कुणी कुठले मिशन वाल्याला कोण आहे? कोण बोलतोय? कोण बोलत आहे? पटोले नाही, मध्ये कोण बोलतोय? त्याने प्रयत्न करतोय, पण आमचा प्रश्न मात्र कुठलाही राजकीय पक्ष या ठिकाणी सोडत नाही. निवडणुकीचे राजकारण हे सातत्याने डोळ्यावर ठेवलं पाहिजे. आजचं आंदोलन सुद्धा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी विरोध करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ते त्या ठिकाणी घेतलाय. परंतु गतकाळामध्ये ज्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण होते त्यावेळेस हे 7,000 लोक होते. परंतु शहराचं मैदान गच्च भरलं होतं. त्या ठिकाणी 2 लाख नाभिक समाज 2,000 लाखासाठी आला होता. आणि त्यावेळेस सुद्धा आमचा प्रश्न केवळ बोलवलं आणि ठाकरे त्या ठिकाणी आले, बाकीचे लोक आले आणि मला केवळ बोलवलं आणि तोंडाला पानं पुसले. असे अनुभव गत काळामध्ये सातत्याने आमच्याकडे आहे. आणि म्हणून आपण आलात भगवान मिळवे. आणि गत काळामध्ये तुम्ही गत काळामध्ये सुद्धा हेच अनुभव सातत्याने या समाजाच्या पदरी पडले. आता सुद्धा या सरकारकडून सुद्धा त्या अपेक्षा असताना ते सुद्धा त्या ठिकाणी होईल की नाही याबाबत आम्ही शाश्वत नाहीये. आणि म्हणून यानंतरच्या काळामध्ये सुद्धा आपल्या सहकार्याने आपलं त्या ठिकाणी मार्गदर्शन असावं. परंतु या दुरावस्था राजकीय पक्ष त्याच्या स्वतःच्या हितासाठी निवडणुकीच्या राजकारण करण्यासाठी नाभिक समाजाचा ठीक आहे आमचा मताचा टक्का कमी असेल, परंतु आता मात्र दोलायमान परिस्थिती आहे हे आम्ही पण जाणतो. आणि अनेक वर्षापासून राजकारणामध्ये पण आम्ही कार्यरत आहोत. साहेब तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा, आम्हाला काय आम्ही आज इकडे तर उद्या तिकडे आम्ही सगळ्यांचेच आहोत. परंतु आज
आज आमचा प्रश्न आपला आहे म्हणून आपण सगळ्यांनी समजून घेतला. या 3 दुबळ्या नाभिक समाजाचे प्रश्न आपण समजावून घेऊन भविष्यामध्ये सोडवण्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न केले पाहिजे ही अपेक्षा आहे. कारण आम्ही खूप जणून राज्यकर्त्यांना ओळखतो आणि खूप जणून सगळ्यांना पाहिलंय. आपण जाणीवपूर्वक या ठिकाणी आला आणि आपण आम्हाला समजून घेतलं त्याबद्दल मी आपल्या या सगळ्यांच्या वतीनं धन्यवाद देतो. आणि माझी व्यथा आपल्यासमोर सांगितली की आपण मनापासून समजून घ्यायला पाहिजे. बरोबर चांगला मुद्दा मांडला या ठिकाणी गैरसमज नसावा. मी या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा प्रमुख म्हणून इथं आलेला. नाना पटोलेची खुर्चीची लढाई कधीच राहिली नाही महाराष्ट्र एक झाला. मी इथं राजकीय पृथ्वीराज बाबा चव्हाणने फसवला असं म्हणून खालीच्या लोकांनी भाषण केलं. जेव्हा महाविकास आघाडीचं आमचं सरकार एका महिलेने व्यथा मांडली, काय झाल्याची भांडण यायचं. पृथ्वीराज बाबा चव्हाणने फसवलं नावी समाजाला. तुमच्यातला माणूस ओबीसीतला माणूस ओबीसीतले 12.5 जाती या 12.5 हे जे आपले 12 बलुतेदार आमचे आहेत हे 12 बलुतेदार आमचेच आहे. त्यांचं दुःख मी जवळून पाहिलं म्हणून मी आज पृथ्वीराज बाबाने का पाहिलं नाही. आणि मी नाना पटोले बोलतो तेच करते. भगवानजी तुमचं नाव देव आहे भगवान. आता आमच्या भागातली लोक पण इथं आलीत आहेत त्यांना विचारा. त्यामुळे माझा स्वभाव असा आहे मी फालतूचं काही बोलत नाही. बोललं तर ते पूर्ण करायचं काम असतं नाहीतर एका याच्यात मी निपटवतो असं तर माझा स्वभाव आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला एवढाच विश्वास सांगतो की यांना मी जवळून पाहिजे तुम्ही सरकारला पाहिजे मान्य. मी पण सुरुवातीला सांगितलं की आमचं 75 वर्ष झाली अजून आमचा समाज या ठिकाणी न्यायिक मागण्यासाठी सुरुवातीतूनच केली मुद्दाम होती. पण मला माहित आहे की हे दुःख निराकरण करण्याची संधी हे सगळ्यांच्या नशिबी नसते. हे माझ्या नशिबी आहे. मीच तुमचं दुःख निराकरण करू शकतो हे या ठिकाणी. महाराष्ट्रात 22 जे सरकार येणार आहे त्या सरकारचे मुख्यमंत्री नाना असणार आहे लक्षात ठेवा. कारण 2014 साली सुद्धा आम्ही ज्यावेळेस मोठं अधिवेशन घेतलं होतं औरंगाबादला त्यावेळेस सुद्धा आम्ही महामंडळाच्या उर्वरित महामंडळाच्या अपेक्षा केली होती तरी झालं नाही. पण नानांच्या दुष्परिणाम होणार याबद्दल मला खात्री आहे. आणि त्यामुळे येणारं सरकार एक काँग्रेस असेल नाना मुख्यमंत्री असतील आपल्या मागण्या तर सुद्धा आम्ही मागण्या करून घेऊ.